नमस्कार. कथाकथन 6. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील 6वी कथा. कथेचं नाव आहे संन्यास. संन्यास. काही दिवसापूर्वी आमच्या भारतामध्ये, आमच्या देशामध्ये भयानक दुष्काळ पडलेला होता आणि त्यावेळेला स्वामी विवेकानंद भारताचे भ्रमण करीत होते. भारतात फिरत होते. जे पूरग्रस्त आहेत त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना अन्नधान्य देण्यासाठी, कपडे लत्ता देण्यासाठी, पैसे देण्यासाठी फिरत होते. असे बरेच लोक पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी फिरत होते. काही जण पैसे द्यायचे, पैसा अडका द्यायचे, काही जण अन्नधान्य द्यायचे, काही जण कपडा लत्ता द्यायचे आणि त्यासाठी संपूर्ण आपल्या भारतामध्ये स्वामी विवेकानंद फिरत होते. आणि असंच मदतीसाठी फिरत असताना ते ढाक्यामध्ये गेले आणि ढाका येथे एक 2 विद्वान त्यांना भेटले आणि त्यांच्याबरोबर हीच चर्चा स्वामी विवेकानंदांची चालू होती की आपल्या भारतामध्ये पूरग्रस्तामुळे अनेक लोकांचे मृत्यू होत आहे. मृत्यूंची संख्या वाढत आहे. अनेक लोक मरत आहे आणि म्हणून स्वामी विवेकानंद दुःखी होते. त्यांच्या डोळ्यातून दुःखाश्रू येत होते. कारण पूरग्रस्तांची जे लोक आहेत त्यांची मृत्यूची संख्या वाढत होती. जास्त लोक मरत होते आणि म्हणून त्यांच्या डोळ्यातून दुःखाश्रू यायचे. त्या 2 विद्वानापैकी एक विद्वान म्हणाला, अहो, तुम्ही भगवे पोशाख घातलेला आहे, भगवा ड्रेस घातलेला आहे, तुम्ही संन्यासी आहात आणि ह्या नश्वर शरीरासाठी, नष्ट होणाऱ्या शरीरासाठी तुम्ही रडता. अहो, आत्मा अमरच आहे. आत्म्याला काहीच होत नाही. शरीर नष्ट झाल्यानंतर आत्मा अमरच आहे. आत्म्याला काहीच होत नाही. शरीर नष्ट होणार आहे, नश्वर शरीर, आणि त्याच्यासाठी तुम्ही रडता. हे त्याचं उत्तर ऐकून स्वामी विवेकानंद अवाक झाले. मग स्वामी विवेकानंदांनी काय केलं पहा. हातात दांडोका घेतला आणि त्या विद्वानाच्या अंगावर उगारला आणि त्याला सांगितलं, हा दांडोका तुझ्या नश्वर शरीरावरच बसणार आहे. जे नष्ट शरीर होणार आहे त्याच्यावरच हा दांडोका बसणार आहे. तुझ्या आत्म्याला काहीच होणार नाही. तुझा आत्मा अमर आहे. आता तुझी खरी परीक्षा आहे. जागेवरनं हलू नकोस. या दांडुक्याने तुला मी मारणार आहे. हा दांडुका तुला मारेल. नश्वर शरीरासाठी, नष्ट होणाऱ्या शरीरासाठी तू पळून जाऊ नकोस. तुझा आत्मा अमरच आहे. हा स्वामी विवेकानंदांचा अवतार पाहून, संतापलेले पाहून तो पळूनच गेला जागेवरून. एक विद्वान जो होता तो पळून गेला आणि मग जो दुसरा विद्वान होता त्यांना स्वामी विवेकानंद म्हणाले, संन्यासी होणे म्हणजे माणुसकी विसरणे नाही. संन्यासी होणे, भगवे ड्रेस घालणे, संन्यासी होणे म्हणजे माणुसकी विसरणे नाही, समाज विसरणे नाही.
समाजासाठी आम्ही झटलंच पाहिजे असं स्वामी विवेकानंद त्या दुसऱ्या विद्वानाला म्हणाले. थोडक्यात काय, स्वामी विवेकानंद माणसात देव पाहत होते, जनतेमध्ये देव पाहत होते. स्वामी विवेकानंदांना माणुसकी होती. लक्षात ठेवा. धन्यवाद.